महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विवाह इच्छुक महिलांची स्थिती कमी होत आहे. पुरुष जास्त आहे, नवरे जास्त आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे, पण त्यांना बायका मिळत नाही. ही नवीन समस्या निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुरुषांनी मोर्चे काढलेले आहेत, विधानसभेवर गेलेले आहेत. सोलापूरला तर पुरुषांनी अगदी बाशिंग बांधून घोड्यावर जाऊन मोर्चा काढला होता. असे प्रकार सगळीकडे घडायला लागलेले आहेत. मुली कमी असल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये शॉर्टेज झालेलं आहे. आणि या प्रकारामध्ये अलीकडे फसवणूक पण सुरू झालेली आहे की काही ठिकाणी एक मुलगी असते, तिला 4 ठिकाणी तिचे मॅरेज केले जातात आणि असा 4 ठिकाणी मॅरेज केल्यावर फसवणूक केली जाते. हे प्रकार वाढलेले आहे. अगदी बीड, सोलापूर, परभणी, नांदेड, आता नाशिकमध्ये सुद्धा, औरंगाबादमध्ये सुद्धा अशा प्रकारे मुलीने अनेक मुलांबरोबर विवाह केलेले आहे. पहिला विवाह केला आहे फसवून सांगून, केवळ पैसे लुटण्याकरता हे प्रकार सुरू आहे. अशामध्ये दलाल पण आलेले आहे. हे दलाल लग्न लावून देतात, मुलांना गरज असते मुलीची, लग्न लावून देतात आणि फसवणूक करतात. आर्थिक फसवणूक पण होत आहे. हा प्रकार सर्रास घडत आहे, आपल्या हद्दीत आहे, आपल्या प्रकारात घडत आहे. आता ही गोष्ट विधानसभेत गेली आणि विधानसभेमध्ये याची लक्षवेधी मांडण्यात आली. लक्षवेधी मांडणारे होते महाराष्ट्राचे आमदार आहे प्रकाश सोळंकी आणि सुरेश धस. या दोघांनी प्रभावीपणे हा मुद्दा मांडला. त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था बर्बाद होत आहे, फसवणूक होत आहे. त्याच्यानंतर याच्या सरकार याची गंभीर दखल घेतली पाहिजे. हे बोगस मॅरेज लावले जात आहे आणि त्याच्यामध्ये संसार तर उद्ध्वस्त होतो, पण सगळ्या कुटुंबाची वाट लागते. लग्न व्हावेत म्हणून पुरुष तयार आहेत, पण याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. पुरुष व्यसनाधीन होत आहे त्यांची मॅरेज होत नसल्यामुळे. आणि ठराविक महिला ज्या तिथे कधी नाशिकला लग्न लावल तर कधी जाऊन साताऱ्याला लग्न लावल, असे प्रकार होत आहे. विधानसभेमध्ये याचा आवाज उठवलेला आहे आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि 2 आमदारांनी हा प्रश्न मांडलेला आहे. विधानसभेचे जे सभापती होते त्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि संबंधित मंत्र्यांनी देखील तसा नियम तयार करण्याविषयी, तसा कायदा तयार करण्याविषयी सूचना दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये पहिले म्हणजे गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, अशा गप्पा मारायचे. अध्यक्ष महोदय, एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत. अध्यक्ष महोदय, 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली. कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले. अध्यक्ष महोदय, कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या, 10 तोळे सोने, 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार म्हणजे वाईट परिस्थिती आहे. आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं, अनेक भानगडी वाढत चाललेल्या आहेत. शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय. आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत. बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4 लग्न. हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात, अशी परिस्थिती आहे. तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार म्हणजे वाईट परिस्थिती आहे. आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं, अनेक भानगडी वाढत चाललेल्या आहेत. तर याचा सुद्धा विचार शासन करेल का, आणि यांना काही त्यांचे लग्न व्हावे त्याच्यासाठी सरकार काही मदत करेल का? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे. ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात